वेलकम टू सहज शिक्षा लर्निंग ॲप। मी दीपक आणि आज आपण आपला 15 नंबरचा पाठ सुरू करतोय, ज्याचं नाव आहे संदेशवहन व प्रसार माध्यमे। आपल्याला याच्यामध्ये दोन गोष्टींचा अभ्यास करायचा आहे। पहिलं आपल्याला अभ्यासायचं आहे की संदेशवहन म्हणजे नेमकं काय असतं, आणि दुसरा आपल्याला अभ्यास करायचा आहे की तो जो संदेश आहे, जो काय असेल तो त्या संदेशाचा आपल्याला प्रसार करायचा असेल तर त्याच्यासाठी नेमकी कोणती माध्यमे आपण वापरतो, त्याचे नेमके काय परिणाम आहेत, कोणते त्याचे चांगले परिणाम आहेत, कोणते त्याचे वाईट परिणाम आहे, या महत्त्वाच्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे। त्याच्यासाठी सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाचं की आपल्याला संदेशवहन म्हणजे काय हे समजलं पाहिजे। याच्यामध्ये दोन शब्द आहेत बघा। पहिला शब्द आहे तो म्हणजे संदेश। कुठलाही एखादा संदेश एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे याला म्हणतात त्या संदेशाचं वहन करणे। आता समजा तुम्ही तुमच्या मित्रासोबत बोलत आहात, तुम्ही काहीतरी माहिती तुमच्या मित्राला देत आहात आणि ती माहिती जी सुरुवातीला फक्त तुमच्या जवळ होती, आता ती तुमच्या जवळ असून तुमच्या मित्रापर्यंत पोहोचली आहे। हा पण एक प्रकारचं संदेशवहनच झालंय। म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की बाबा माहितीची देवाणघेवाण म्हणजेच संदेशवहन होय। म्हणजे समजा माझ्याकडे काहीतरी माहिती आहे आणि ती माहिती मी माझ्या मित्राला सांगितली तर ते एक प्रकारचं संदेशवहनच झालं। संदेश, माहिती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणे यालाच आपण संदेशवहन असं म्हणतो। मग हे संदेशवहन कशा पद्धतीनं होतं, मी तुम्हाला सांगितलं की आपण आपल्या मित्राशी बोलतो, पण त्यावेळेस काय होतं की आपण बोलतो, आपला संदेश एका व्यक्तीपासून एका व्यक्तीपर्यंत जातोय, म्हणजे माझ्यापासून तो माझ्या मित्रापर्यंत जातोय। समजा आपण 2-4-5 जण घोळका करून उभा आहोत आणि त्यावेळेस माझ्यापासून निघालेला संदेश त्या 7-8-10 लोकांपर्यंत जाईल, व त्याला काहीतरी मर्यादा आहे। काही ठराविक लोकांपर्यंतच किंवा काही ठराविक व्यक्तींपर्यंतच तो संदेश जाऊ शकतो, किंवा सभा चालू असेल तर 100-150 लोक तिथपर्यंतच। त्याच्यानंतर माझ्या आवाजाला पोहोचण्यासाठी काहीतरी मर्यादा आहे। काय मर्यादा आहे की माझा आवाज एका ठराविक अंतरापर्यंतच पोहोचू शकतो, किंवा जर मी म्हटलं की माझ्या चेहऱ्यावरती काही मी हावभाव केले तर माझ्या मधल्या असणाऱ्या भावभावना सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतात। ते तुम्हाला चित्र दिसत असेल बघा, त्या मुलीच्या चेहऱ्यावरती वेगवेगळे भाव आहे, पण त्या भावनांमधनं काहीतरी माहिती समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचते। त्याला सुद्धा काही मर्यादा आहे। काय मर्यादा आहे की तुमच्या समोर ती व्यक्ती असली पाहिजे, पण समजा माझ्या समोर नाही आहे, माझ्यापासून खूप लांब अंतरावरती आहे, परदेशामध्ये आहे, मग तिथे संदेशवहन कसं होईल? तर आज आपण मोबाईल वापरतो आणि मोबाईलच्या साहाय्यानं परदेशातल्या व्यक्तीशी आपण संपर्क साधू शकतो, किंवा आपल्या घरामध्ये रेडिओ असतो, किंवा आपल्या घरामध्ये TV असतो। आता इथे काय होतं, कुठनं तरी आपल्याला संदेश येतोय पण तो आपल्यापर्यंत पोहोचतोय या माध्यमामधनं, मोबाईलमधनं, रेडिओमधनं, TV मधनं। तर हे सुद्धा एक प्रकारचं संदेशवहनच आहे। मग हे संदेशवहन कसं होतं? एवढ्या लांब अंतरापर्यंत आपल्याला, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती TV जगभरातल्या सगळ्याच घरांमध्ये संध्याकाळच्या वेळेस चालू असतो। मग एका ठिकाणून संदेश त्या सर्व घरांमध्ये पोहोचू शकतो, कितीही मोठं अंतर असू दे। मग हे कसं होतं, याच्यासाठी नेमकं काय तंत्रज्ञान वापरलं जातं, त्याचा अभ्यास आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये करूया। धन्यवाद।